शेताकडे गेलो बरं का. हे इंजनाला जोरात पाणी बरं का, पण शेजारचं आहे. आणि हे आमचं इंजन सकाळून त्या पाईपात पाणी भरते, इंजनात पाणी भरते, पण काही इंजनात चालू झालेलं नाही. वाईटावलं म्हटलं तर जरा शेतातनं जाऊन तरी फिरून येऊया. जुंधळा मस्तपैकी आलेला आहे बरं का. ह्या जुंधळ्यात का नाही एरिया टाकून झालाय. आता पाण्याचीच वाट बघत बसली आहे, पण पाणी येतं का नाही कोणास ठाऊक. इंजन चालू झालं तर बरं, नंतर पाण्यावानी ते बोंबलच जाणार आहे. आता शेजारच्यानं पाणी पाजले, म्हटलं जरा व्हायचं वांगी जरा त्या जुंधळ्यात कुठं कुठं लावले ते त्यांना वेळेस पाणी देऊया. आता यात बघा मक्याचं ताट याक झाले बघा, या कणीस. मग हे आता का नाही थंड वाजलं तसं नाही, सकाळचं राखणार आलं का नाही मग एक कणीस भासाय खायला मस्त लागतं बरं का. त्या आता साईडला हे असणार आहे, तिकडे जाऊया का? जुंधळा बघितला. आता इथं आम्हाला वांगी बघायची होती. घरच्यांनी सांगितलं हे बघा तूर डाळ आणि ह्या पावटा, हे देशी पावटा आहे बरं का. आता हे कुठं मिळतच नाही म्हणजे नाही, वांडरच टीव्ही न झालेली. आता बघा या शेजारच्या नाही या सरीमध्ये नाही पाणी मस्त पाजले म्हटलं त्यातलं वाईस पाणी आपल्या त्या जुंधळ्यात लावलेलं का नाही वांग्याला घालायचं. पण ही वांगी सगळं नाही चारी बाजून येड काढलं तरी का नाही ती वांगीच गावानं झाली. पोरगं तिकडे शोध देतो मी इकडे शोध देतो. आता घरच्याने सांगितलं होतं वांगी मोठी झाली ती वांग्याला फुलं पण आले. असेल की शोधून शोधून दमलं पण गावलंच नाही. शेवटी कसं असं तर गावलं बरं का. पण एवढी बारकी वांगी येते म्हणजे अजून काही जमिनीतनं जरा वर आलेलं नाही, पण घरच्याने सांगितलं त्याला फुलं आले ते पाणी घालायसाठी. उगीच उगीच खोटं बोलून आता म्हटलं सर जाऊया इंजन तरी चालू झालं बघूया. वांगी बघून झाली तुम्ही बघू शकता बा, चारी बाजून डोंगर आहे. सर म्हटलं आता जाऊया आपलं तिकडे इंजन चालू झाले का बघूया. तिथं गेलो तर इंजन काही चालू झाले नाही, पण तिथं 4-5 लोक आणि जमा झाले. इंजन कसं चालू करायचं सजेशन द्यायला. म्हणजे हे सांगतोय पाना घेऊन आलायस का, कोण म्हणतं डिझेल नाही चालू करून आणलं तुझ्या घरातनं. मग प्रत्येकजण नाही आपापल्या पद्धतीने आयडिया सांगते. आता पिंट्या आता हे बघा सकाळपासून पंप मारतोय पण काही इंजन चालू झालेलं नाही. हे बी पोरग शाळेला जायचं वाईट टाकले, मला जाऊन इंजनाची आई घालून मी नाही ते चालूच करीत नाही मग दमलो मग माझा पायगुणच बेकार आहे, मी काही परत येणारच नाही. हे गेलं पळत, याला काहीतरी पाना नाही सांगितलं तर वाटतं. आणि गेलं पाना बघायला शोधायला गेलं या. आता जाता हे बघा आंब्याचं झाड, लय जुनं आंब्याचं झाड आहे बरं का. याला काय मोर असतो दरवर्षी भयानक इतका मोर असतो का नाही, पण याचं आंबं कोण खायत नाही. पण आंबं लय चांगलं असते बरं का, पण खातच नाही. आता लोकांना काय ते विलायती आता बाजारपेठेत मिळते ते खायची सवय झाली आहे. बरं आता हे पुढे जातोय तर आता हे इंजन चालू झाले का बघायसाठी पाणी पाजायसाठी आहे. हे बघा सुशाई आले बरं. सुशाईला म्हटलं कशाला आलेस, हे इंजन चालू झाले नाही. ती म्हणते कशाला मग सकाळ सकाळी आली ती काय कळणार झाली. काय माहित. बरं तिथं पुढे गेलो, ह्या पोराला सांगितलं काही जाऊन घरानं पान आण. हे शाने टाळक्याचं बसले तिथं का नाही चिचाच पाडीत बसले. यांना यायला लागले चिचं पाडायचं. म्हणजे त्या इंजनाचं काही कोणी त्या पाण्याचा कोणी विचारच केलेला नाही. त्याला शाळेला पण जायचं होतं, पानाला नाही पाठवा गेलं असताना त्याच्या म्हणे चिचा पाडीत बसले. म्हटलं तुमच्या जमणार नाही, हात निष्ठून येईल म्हटलं त्या ह्याच्यातनं. म्हटलं खूप येत नाही तुमचा काही नियम बसायचा नाही या चिचच्या झाडावर म्हणजे त्या चिचवर तुमचं काम नाही. आमच्या वेळेला बघा आम्ही एका ठोक्यात एका टिपऱ्यात का नाही आकडं ना आकडं खाली पाडायचं. इतक्या चिचा आम्ही खाली का नाही. या पोरांना काय आता मोबाईलची सवय लागली आणि मोबाईलच्या सवयीमुळे ती जीवनात कशाला कोण शेतामध्ये येते कुठे खेळा येते क्रिकेटने काय नुसतं मोबाईल घेऊन बसते. आणि आज कधी ना कधी ती जीवनात चिचा पाडायला बरं राहून तिने एक चीज पाडलेली ती मला गावली. लय वर्षात खाया गावली, लय मस्त आहे आंबट मस्त पहिलीच चव. कारण पहिली जुनी यातलीच चिच आहे हो. आता काय ती जीवन नैसर्गिक हिऱ्याने फेऱ्या वाढवून चिचाची रोपं मोठी केलेली अशी नाही. ते नैसर्गिक रोप आहे चिचले भारे. अरे पिंट्या इंजनाचं ते एक नाही मग मारून दमलेलं होतं. मग तुम्ही जातो घरला मिस्त्रीला घेऊन येतो आणि मग तू माझ्या डोसक्यात हाणशील दगड चिचा काढशील तुमच्या. ते आधी रागावलेलं ते इंजन चालू झालेलं नाही. त्याला कोणतरी म्हटलं चिचा पाडून दे की भाऊ, ते मग तू तिकडे चिचा खा नाही तर काय ती खा, मला काय सांगू नका. मग तुम्हाला मिस्त्री आणायला जायचं, मिस्त्री आणायला गेलाय तुम्हाला या चिचा खाली झुंधळा मारायची मशीन दिसते बघा. कायमस्वरूपी त्या चिचा खाली चीज ही लई मोठी आहे, किती वर्षापूर्वीची चीज आहे. आणि त्या सावली खाली का नाही ही कायमस्वरूपी का नाही झुंधळा मारायची मशीन तिथे लावलेली असते. साईडला वाडा आहे, तिथं जर एखादा सावली खाली येऊन झोपला तर आई शपथ मला वाटते संध्याकाळी त्याला उठून तर नाहीतरी उठला नसता. तो इतकी शांत आणि गारवा इथं एका ठिकाणी आहे. आता ह्याच याची सापडणं म्हटलं बघा मी एका ठोक्याचीच पाडून देतो बघा. पहिला ठोका मारला, दुसरा ठोका मारला, तिसरा ठोका मारला, मला काय चीज पडणं झाली. आईला म्हटलं आपण असं बोलून फसलो काय माहिती. मग 3-4 वेळा नाही दगड घेतलं मारला पण एक पण चीज पडली नाही. शेवटी नाही ती पोरच मला म्हटली तर तुझा नियम बसतोय पण काय चीज पडणं झाल्या. आता काय म्हणायचं सांगा. हे बघा टाकी आले, दुसऱ्याच्या बांधाचं लाकूड घेऊन आले बघा. आणि ह्या वाड्यात का नाही उन्हाळा हिवाळा पावसाळा थंडी काही असू दे 12 महिने या वाड्यात सकाळी 6 आणि 5 वाजता येऊन आंघोळ करीत असते बरं का. नेहमीच या वाड्यात तू आंघोळ करणार आहे. ही पण गेली ती पाणी पाजायला जुंधळ्याला. कुठलं ते इंजन चालू झालेलं नाही. आईला इंजन चालू येत नाही मला एक माणूस आपला घरला निघालाय. मग ते इंजन चालू होऊन दे नाही होते दादा मला वाटतं कोणच नसेल. मग काही 5,000 बघ दादा पण आला तर आता पण इंजन काय चालू करायचं ह्याच्यात होता. पण दादा पण तुम्हाला पण गावात काम आहे, मला इंजन चालू कोण करायचं. आता मिस्त्रीला शोधा गेला एक जण, त्याच्या मागणी एक सगळीजण घरला पाहायला आले ते. आता दादा म्हणतो तुमच्या कोणी अशा चिचा काढलेली आहे का, वर चढायच्या चिचा काढायच्या. दादाला म्हटलं आम्हाला काय जाता चढा येत नाही, त्या पोरांना चढावे सांगा. काय पोरं काय ती मोबाईल सोडून कधी वर त्या चिचा चढण्याचा काही त्यांचा संबंधच नाही.
बरं हा, काय पण असू दे मित्रांनो, ही चीज लय भारी आहे बरं का. ही चीज का नाही लहानपणी शाळेत जात असताना नाही अशा वाटणं चिचची झाडं लय असायची. त्यावेळी आम्ही नाही एका टिपऱ्यात एक आकडा असे नाही किस्से भरून आम्ही चिचचा शाळेत घेऊन जायचो आणि पोराचे वाटायचं.